नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज भाजप युवा आघाडीच्या वतीने धुळे येथे सभासद नोंदणी सुरू करण्यात आली। यावेळी आकाश परदेशी, अंपळकर व युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी नोंदणीसाठी उपस्थित होते। धुळे येथील आग्रा रोड परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व शहर अध्यक्ष अंपळकर तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल, सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी स्टॉल लावण्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून धुळे शहरात सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलेले आहे। माननीय जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, आमदार अनुपभाई अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण धुळे शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान चालू आहे। आज शहर पोलीस स्टेशन चौकीजवळ आग्रा रोडला सदस्य नोंदणी अभियान चालू असल्यामुळे प्रत्येक युवा वर्ग, वरिष्ठ वर्ग यांचा सदस्य नोंदणी अभियान जोरात आणि उत्साहात चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या जे नेतृत्वात भारतामध्ये वेगवेगळे जे कामं झाले, नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्याने सर्व वर्ग, सर्व लोक त्यांच्या याच्याने सदस्य होण्याचा प्रयत्न करत आहेत। सर, आतापर्यंत किती लोकांचे नोंदणी झाली? युवा मोर्चाच्या माध्यमातून धुळे शहरात आतापर्यंत 8 ते 9 हजार सदस्य नोंदणी अभियान झालेले। जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी अभियान चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज आम्हाला टार्गेट दिलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी। तर त्या आम्हाला 70,000चा टार्गेट दिला आहे, पण आम्ही 1 लाख सदस्य नोंदणी पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरात करणार आहे। युवा अध्यक्ष आकाश परदेशी व युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 70,000पेक्षा जास्त नोंदणी झाली असे देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले। कॅमेरामॅन पप्पू अन्सारीसह जॉनी पवार, डी24 स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।